प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा झटका. महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला. कृषी केंद्राची कंत्राटं अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच. किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका. सुरेश धस यांचे कृषी विभागावर गंभीर आरोप. राजेंद्र घनवटकडून बीडमधील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळ. अंजली दमानिया यांचा आरोप. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांकडे मागणी. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं स्थापन झालेल्या महायुती सरकारचं नाव एप्रिल फुल सरकार ठेवलं पाहिजे. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. राज्यामध्ये ई बाईक आणि टॅक्सीला मंजुरी. पेट्रोलवर धावणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी मिळणार नाही. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. वक्फ विधेयकावरती उद्या दुपारी 12 वाजता लोकसभेत चर्चा. विधेयक संसदेत मंजूर होणार का याकडे लक्ष. मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलानं बाईक स्टंटबाजी केल्याचा दावा. नॅशनल हायवेवरील जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ गोरेंच्या मुलाचाच असल्याचं सिद्ध झाल्यास कारवाई होणार का याकडे लक्ष. गुजरातमधील बनासकांठा इथल्या फटाक्याच्या गोदामाला स्फोट तर 18 कामगारांचा होरपळून मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर. सोन्याचा दर 91,076 रुपये तर चांदीचा भाव 1,09,75 रुपयांवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.